नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता लोकांची तयारी सुरू झालेली आहे की नक्की काय होणार आहे, निवडणुकीचा निकाल काय लागेल, सरकार कोणाचं येईल आणि मग सगळे अगदी सट्टा बाजार सुद्धा आता एकदम कामाला लागलेला आहे. सट्ट्यामध्ये याला हा भाव, त्याला तो भाव वगैरे वगैरे, याला एवढे पैसे, त्याला तेवढे पैसे. मला कोणीतरी म्हटलं की यार ते कमी पैसे असणं म्हणजे अधिक चांगलं असतं. तर मला काय सट्टा कळत नाही, मला सट्टा बाजार कळत नाही, पण सत्ता बाजार बऱ्यापैकी कळतो. हा, आणि पूर्वी माझे सत्याचे प्रयोग होते, आता माझे सट्ट्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत. त्यामुळे एकूण हे कुठले कुठले प्रयोग आहेत हे सगळे प्रयोग समजून घेणं फार कठीण आहे. राजकीय विश्लेषण करणं म्हणजे सट्टा समजून घेणं, राजकीय विश्लेषण करणं म्हणजे हे सगळं समजून घेणं हे फार कठीण गोष्ट आहे. एनिवे, राजकारण कुठल्या टप्प्यात आलंय, कुठल्या वळणावर आपण सगळे आहोत, त्याबद्दल मला जरा सविस्तरपणे बोललं पाहिजे. ते सोडून द्या. आता मुद्दा असा आहे की मुळामध्ये काय होईल, सरकार कोणाचं येईल. मी मागे असं म्हटलं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये स्वच्छपणे चित्र होतं आणि मी तेव्हा सांगितलं होतं की काही झालं तर एक जागा तरी महाविकास आघाडीला जास्त मिळणार, हे स्वच्छपणे दिसत होतं. आता अशा प्रकारचं वातावरण नाहीये, त्यामुळे मी अशा प्रकारचं कुठलंही भाकीत आत्ता मी करणार नाहीये. हे नक्कीच आहे की दोघांनाही संधी आहे, समान संधी आहे. महाविकास आघाडीकडे भरपूर गोष्टी आहेत ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये होत्या, त्या आहेतच. आजही त्यांच्याकडे 3 तगडे चेहरे आहेत. शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, राहुल गांधी आहेत. हे तगडे चेहरे आहेत. तीनही पक्षांची असणारी वोट बँक जी आहे ती आहे. ज्या घटकांनी त्यांना पाठिंबा दिला लोकसभा निवडणुकीमध्ये ते घटक आहेत. हे सगळं आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. जो असंतोष आहे भाजपच्या विरोधामध्ये, सत्तेच्या विरोधामध्ये, पक्ष फोडाफोडी, सरकार पडणं, हे सगळं आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. महायुतीकडे आता नव्या गोष्टी आहेत, ते म्हणजे लाडकी बहीण आहे, बाकीच्या योजना आहेत, लाडका भाऊ आहे, शेतकरी आहे, लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरं म्हणजे लोकसभेतलं नॅरेटिव्ह धूसर झालंय, हे नक्कीच आहे. तिसरं असं की सहानुभूतीची लाट वगैरे सगळं जे काय आहे ते ओसरलंय. पक्षाची फोडाफोड वगैरे सगळं आपण किती म्हटलं त्या सगळ्याचा एक परिणाम असतो. जेव्हा आपण लाट म्हणतो याचा अर्थ स्पष्ट आहे की लाट ही ओसरणारी असते. हे सगळं बऱ्यापैकी ओसरलेलं आहे सुद्धा, त्यामुळे त्यांच्या बाजूला अशा पण काही गोष्टी आहेत. शिवाय निवडणुकीचं व्यवस्थापन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी नव्हे एवढ्या जोरदारपणे आता कामाला लागलेला आहे. 2025 मध्ये RSSला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा वेळी RSSच्या बालेकिल्ल्यात, नागपुरात, महाराष्ट्रामध्ये संघाचं सरकार असलं पाहिजे, सरकार भाजपचं असलं पाहिजे, हे लक्षात घेऊन भाजपनं जोरकसपणे काम सुरू केलेलं आहे. व्यवस्थापन चांगलं होत आहे. मतांचं विभाजन होईल नीटपणे असा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जो काही 1% मतं मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमी मिळाली महायुतीला, त्यावर काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही या 3 पक्षांमध्ये वोट ट्रान्सफर होत नाही, ही अडचण आहे, हे डोकेदुखी आहे, हे सगळं आहे. एनिवे, आता माझ्या काय माहिती आहे का, आता गंमत अशी आहे, अनेकांना असं वाटतं, मी मागे म्हटलं होतं की 1995च्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे अपक्षांची संख्या अगदी 45 होती, तसे अपक्ष येतील का माहिती नाही, पण बऱ्यापैकी असतील, हे मी मागेही म्हटलं होतं. 30-35 अपक्ष असायला हरकत नाही. कदाचित बहुमत कोणालाच मिळणार नाही अशी शक्यता आहे का? असू शकते, कदाचित मिळेल सुद्धा. पण एक सगळ्यात महत्वाचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे, जो दिसतोय तो म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप झाली पाहिजे. एक मजा बघा, 23 नोव्हेंबरला निकाल आहे, बरोबर आहे, आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपते आहे 26 नोव्हेंबरला. आता नियम असा आहे की 26 नोव्हेंबरला नवी विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे, फार फार तर 27 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर मात्र राष्ट्रपती राजवटच लागते. त्यामुळे नवी विधानसभा अस्तित्वात यायची इच्छा असेल किंवा यावी अशी इच्छा असेल आणि सरकार नवं यावं तोपर्यंत असं असेल, तर त्यासाठी अर्थातच या सगळ्या गोष्टी करायला वेळ भयंकर कमी आहे. 23 नोव्हेंबरला निकाल आणि 24-25 2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट झालं पाहिजे. स्पष्ट बहुमत मिळालं कुठल्याही एका युती आघाडीला तर मुद्दा संपला. पण समजा स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर मग काय होईल? तर मग महाविकास आघाडीला जागा किती आहेत हा वेगळा मुद्दा आहे, महायुतीला जागा किती आहेत हाही वेगळा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असेल, सिंगल लार्जेस्ट पार्टी कोण, आणि जी सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल तिला राज्यपाल म्हणतील या सत्ता स्थापन करा. आणि मग एकदा सत्ता स्थापन करायला बोलावलं की मग आपोआपच बाकीच्या गोष्टी होतील. आणि तसंही फार संख्या काही कमी असणार नाही. अपक्षांची संख्या जी असेल त्यामुळे अपक्ष आपल्या सोबत येतील. अपक्षांची संख्या बऱ्यापैकी मोठी असेल त्यामुळे अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करता येईल. बाकीच्या पण गोष्टी होतील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही झालं तरी आपल्याला राज्यपालांनी बोलावलं पाहिजे. राज्यपालांनी बोलवायचं असेल तर आपण सिंगल लार्जेस्ट पार्टी असलं पाहिजे. बरं, आता मजा काय माहिती आहे का, अडचणच झाली सगळी.
म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो उद्धव ठाकरेंनी पवित्रा घेतला, निवडणूक लढवली एकत्र भाजप शिवसेना म्हणून, निकालानंतर एकदमच ते गायब झाले, भाजपपासून दूर झाले आणि गेले काँग्रेससोबत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत. आता लोकांना असं वाटतं की महायुती महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये असा प्रयोग होईल का? मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं. म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे समजा दोघे आहेत. तिकडचा सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असेल, इकडचा सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस असेल, काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस असेलच असं आपण गृहीत धरूया. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार हे एकत्र आहेत. तिकडे मात्र भाजप आहे. पण उद्या समजा गरज पडली आणि एकनाथ शिंदे इकडे आले तर? पण एकनाथ शिंदेचं वैशिष्ट्य असं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले, एकनाथ शिंदे आहेतच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे आहेतच. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आहेतच. उद्या महाविकास आघाडी सरकार आलं, एकनाथ शिंदे आहेतच. असं होईल का? माहिती नाहीये. ही गडबड आहे का? हा एक भाग आहे. अजित पवार, म्हणजे अनेकांना असं वाटतं की अजित पवार काही ठिकाणी सौम्य भूमिका घेतात, शरद पवार अनेक ठिकाणी सौम्य भूमिका घेतात. म्हणजे अगदी अपवाद वगळले, म्हणजे हसन मुश्रीफांना पराभूत करा असं म्हणाले शरद पवार, दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा असं म्हणाले. पण बऱ्याच ठिकाणी शरद पवार तसं बोलत नाहीयेत असं त्यांचेच कार्यकर्ते सांगतात की शरद पवारांनी इथे ज्या पद्धतीने बोललं पाहिजे होतं तसं बोलत नाहीयेत. याचा अर्थ उद्या गरज पडली तर अजित पवार पण आपल्यासोबत यावेत असा प्रयत्न शरद पवार करतायत का? काही जागा कमी पडल्या, बरं अजित पवार गटाला पूर्वीच्या आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळतात असं दिसतंय. म्हणजे पूर्वी लोक अजित पवारांना 8, 12, 15 असं करत होते. आता अजित पवार किमान 15 जागा जिंकतील असं आता लोक म्हणतात. त्याहूनही अधिक जागा जिंकू शकतात, अगदी 20 सुद्धा, 25 सुद्धा, माहित नाही काय होईल. पण समजा असं घडलं, जागा कमी पडल्या महाविकास आघाडीला, अजित पवारच आले तर असं घडू शकतं का? माहिती नाहीये. इकडे मात्र महाविकास आघाडीमधून कोणीच जाऊ शकत नाही असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे काही झालं तरी काँग्रेस तर काँग्रेसच आहे. सरकार गेलं, सत्ता गेली तरी काँग्रेसला भाजपच्या विरोधामध्ये राहणं भागच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार काहीच करू शकत नाहीत. मुळात काँग्रेससोबत आहेत आणि भाजपसोबत गेले नाहीत म्हणून शरद पवार आहेत. शरद पवार आत्ता भाजपसोबत जाऊ शकत नाहीत. 2014 मध्ये शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा वगैरे देण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये सुद्धा शरद पवार दोन्हीकडे कशा प्रकारे संपर्कात होते हे मी मागच्या एका कार्यक्रमात सांगितलंय. 2024 मध्ये मात्र शरद पवार अशा प्रकारचा प्रयत्न करू शकत नाहीत. सत्ता येऊ आता विरोधामध्ये असो, शरद पवार हा प्रयत्न करू शकत नाही. त्यामुळे तो मुद्दा वेगळा. उद्धव ठाकरेंनी एवढे दोर कापले जातात की आता उद्धव ठाकरे जर भाजपसोबत गेले तर उद्धव ठाकरेंचं ते वलय कायम राहील असं वाटत नाही. त्यामुळे त्या तिघांनाही शक्य नाहीये. इकडे मात्र असं घडू शकतं का? आता ते घडणं एवढं सोपं आहे असं पण नाहीये. केंद्रामध्ये सत्ता आहे भाजपची, त्यामुळे भाजपला सोडणं एवढं सोपं आहे असं पण नाहीये. त्यामुळे कोणीच असं करू शकेल असं मला वाटत नाहीये. पण यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की सिंगल लार्जेस्ट पार्टी असणं ही पूर्व अट आहे आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी होण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यामध्ये भाजपनं बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे आणि भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी व्हायचं आहे. आता एक बघा, म्हणजे आपण जर बघितलं तर कोण किती जागा लढवत आहे. म्हणजे महाविकास आघाडीमधले जे सगळे घटक पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस 101 जागा लढवत आहे. खरं म्हणजे काँग्रेसचं हे फार मोठं अपयश आहे. म्हणजे मुळामध्ये काँग्रेसला ज्या प्रकारचं यश मिळालं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये, काँग्रेस ज्या प्रकारचा सगळ्यात मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे आणि महत्वाचं म्हणजे न दुभंगलेला अभंग असा एकसंध असा एकमेव पक्ष या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे. तर काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत, काँग्रेसकडे सर्वाधिक खासदार या लोकसभा निवडणुकीमध्ये आहेत. तरीही त्या तुलनेमध्ये काँग्रेसला फार कमी जागा मिळाल्या. 101 जागा काँग्रेस लढवत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे 95 जागा लढवत आहेत. मुळामध्ये हीच चूक खरं म्हणजे उभाठानं केली होती लोकसभा निवडणुकीमध्ये. कारण नसताना सर्वाधिक 21 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यात कमी म्हणजे 9 जागा त्यांना मिळाल्या. स्ट्राईक रेट या अर्थाने सगळ्यात कमी जागा मिळाल्या. पण तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी कमी जागा लढवाव्यात अशी अपेक्षा होती. पण ते 95 जागा लढवत आहेत. मुळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकसंध शिवसेनेच्या जागा 56 होत्या. आता 95 जागी उद्धव ठाकरे लढवत आहेत. तिथे ते काय करतील माहिती नाहीये, पण 95 जागा आहेत. शरद पवार 86 जागा लढवत आहेत आणि शरद पवारचा स्ट्राईक रेट हा चांगला असेल अशी अपेक्षा आहे. शरद पवारांनी एकूण साधारणपणे माझा अंदाज असा आहे की शरद पवारांना खात्री असावी, शरद पवारांना 60 जागांबद्दल खात्री आहे असं दिसतं. त्यांनी या जागा ज्या सभा घेतल्यात त्या प्रामुख्याने 56 सभा ज्या घेतल्या, ज्या ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्यात, प्रामुख्याने त्याच ठिकाणी सभा घेतल्यात की जिथे उमेदवार निवडून येऊ शकतात. तर 60 बद्दल शरद पवारांना खात्री असावी. आता शरद पवार जर 60 असतील तर बाकी कुठे कुठे कसं असेल माहिती नाहीये. काँग्रेसची संधी होती विदर्भामध्ये, पण विदर्भातली बरीच संधी काँग्रेसनं गमावली असं दिसतंय. विदर्भामध्ये भाजपनं चांगलं आव्हान उभं केलेलं आहे. मला असं दिसतंय आता की विदर्भामध्ये भाजपला
बऱ्यापैकी संधी मिळेल. काँग्रेसला जी संधी होती ती थोडीशी काँग्रेसनं गमावली आहे, तर काँग्रेसला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळतील. मराठवाड्यामध्ये मात्र भाजपला बराच मोठा फटका बसेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपची किंवा महायुतीची अवस्था चांगली असेल. मुंबई कोकणामध्ये ठाणे पालघर हा सगळ्याचा विचार केला, मुंबई ठाणे पालघर कोकण, तर बऱ्यापैकी बरोबरीमध्ये सामना असेल असं मला वाटतं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीनं तसं बरंच मैदान मारलेलं आहे. प्रामुख्याने कोल्हापूर आणि सांगलीमध्ये त्यांनी ज्या प्रकारच्या गोष्टी घडल्यात, सांगलीमध्ये जे काही दुखणी झाली काँग्रेसमध्ये, कोल्हापूरमध्ये जे सगळं नाट्य घडलं, या सगळ्याचा परिणाम काँग्रेसवर झालाय, तो मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे नगरसारखे काही जिल्हे सोडले की जिथे अगदी थेटपणे महाविकास आघाडीला मोठा फायदा आहे, तर बाकीकडे मात्र तशी चुरस आहे. तर एनिवे, तर असं सगळं आहे. आता याच्या उलट भाजप जागा किती लढवत आहे? भाजप जागा लढवत आहे ऑफिशियली 149. गंमत बघा, भाजप जागा लढवत आहे 149 आणि त्याशिवाय काही बाकी 2 म्हणजे 151. आणि 17 जागा ज्या आहेत, म्हणजे एकूण असं दिसतंय की 17 जागांवर ते अन्य पक्षांना त्यांनी उमेदवार दिलेले आहेत. म्हणजे अजित पवारांचा उमेदवार आहे पण तो आहे भाजपचा, एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे तो आहे भाजपचा. अशा प्रकारे एकूण सगळी बेरीज केली, तर मी तपशील सांगत नाही, एकूण बेरीज केली 171 जागा भाजप लढवत आहे. म्हणजे काँग्रेस 101 आणि भाजप 171. त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी होण्याच्या दिशेने भाजपनं आत्ताच प्रवास सुरू केलेला आहे. कारण भाजप जवळपास 70 जागा काँग्रेसपेक्षा अधिक लढवत आहे. आणि जर याच्यामध्ये त्यांना किमान 80-90 जागा जिंकता आल्या तर ते सिंगल लार्जेस्ट पार्टी होतील. सिंगल लार्जेस्ट पार्टी झाले की त्यांना राज्यपाल बोलावतील आणि मग ज्या काही कमी जागा असतील त्या अपक्ष आपोआपच आपल्यासोबत येतील, विषय संपेल. मला असं वाटतं की भाजपचा प्रामुख्याने हा प्रयत्न आहे, सिंगल लार्जेस्ट पार्टी होण्याचा प्रयत्न भाजपचा आहे आणि त्या दिशेने भाजपनं प्रयत्न केलेत. आणि भाजपनं प्रामुख्याने काय केलंय, तर भाजपनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये जागा आहेत 62, पैकी 47 जागा भाजप लढवत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जागा आहेत 58, भाजप 26 लढवत आहे. मराठवाड्यामध्ये 46 जागा आहेत, भाजपला माहित आहे इथे फटका बसेल, 20 जागा भाजप लढवत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 47 जागा आहेत, 21 जागा भाजप लढवत आहे. कोकणामध्ये 39 पैकी 17, मुंबईमध्ये 36 पैकी 18 अशा जागा भाजप लढवत आहे. शिंदेसेना सुद्धा लक्षणीय जागा लढवते, 81 आकडा अजिबात कमी नाहीये, 81 जागा लढवतात. आणि अजित पवार जागा लढवतात 59 आणि बाकीचे घटक पक्ष 5. त्यामुळे असे एकूण सगळं चित्र आहे. महाविकास आघाडीचा जर विचार केला आपण, तर महाविकास आघाडीमध्ये काय चित्र आहे ते बघूया. महाविकास आघाडीमध्ये मला दिसतंय असं, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हे तर नक्कीच आहे की सर्वाधिक जागा काँग्रेस लढवत आहे 101, पण त्यामध्ये पण बायबर्गेशन बघा. विदर्भामध्ये 62 पैकी 40 जागा काँग्रेस लढवत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 पैकी 16, मराठवाड्यात 46 पैकी 15, उत्तर महाराष्ट्रात 47 पैकी 15, कोकणामध्ये 39 पैकी 4 आणि मुंबईत 36 पैकी 11. मुंबईमध्ये 36 पैकी 22 जागा उद्धव ठाकरे लढवत आहेत. कोकणामध्ये 39 पैकी 24 जागा उद्धव ठाकरे लढवत आहेत. उद्धव ठाकरेंना विदर्भामध्ये मात्र ते 9 जागा लढवत आहेत. पण एकूण असं दिसतंय. आणि शरद पवार यांचा पक्ष जो आहे तो प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 पैकी 31 जागा शरद पवारांचा पक्ष लढवतोय. सर्वाधिक जागा ते तिथे लढवत आहेत. बाकी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र वगैरे असा आहे. प्रामुख्यानं भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना 74 ठिकाणी आहे. भाजप विरुद्ध शरद पवार असा सामना 36 ठिकाणी आहे. भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे 33 ठिकाणी आहे. भाजप विरुद्ध अन्य 1 ठिकाणी आहे. पण याच्यामध्ये एक गंमत बघा की एनसीपी अजित पवार विरुद्ध शरद पवार हे मात्र 37 ठिकाणी आहेत. शिंदेसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 51 ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा मुकाबला एकूणच फार इंटरेस्टिंग असणार आहे. फार वेगळ्या प्रकारचा हा मुकाबला असणार आहे. आणि या मुकाबल्यामध्ये भाजपनं जागा अधिक घेऊन बाजी बऱ्यापैकी मारलेली आहे असं दिसतं. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 171 जागा जर भाजप लढवत असेल तर भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी होणं हे सर्वाधिक शक्य आहे. आणि त्यामुळे भाजपला तो प्रयत्न प्रामुख्याने केलेला दिसतो आहे. अर्थात हे जर स्पष्ट बहुमत नाही मिळालं तरचा प्रश्न आहे. स्पष्ट बहुमत मिळालं तर मग काही फार मोठा मुद्दा असणारच नाही. सिंगल लार्जेस्ट पार्टी झाल्यानंतर 2 फायदे आहेत. पहिला फायदा असा की अपक्ष तर आपल्यासोबत येतीलच, पण घटक पक्षही आपल्यासोबत राहतील. त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी होणं हे भाजपचं पहिलं उद्दिष्ट दिसतं आहे. आणि त्या उद्दिष्टाच्या दिशेनं भाजपनं बऱ्यापैकी प्रवास केलेला आहे असं दिसतंय. प्रत्यक्षामध्ये काय होईल ते माहिती नाहीये. काँग्रेस 101 जागा लढवत आहे,
आणि काँग्रेसचं असं वाटतं अद्यापही की सिंगल लार्जेस्ट पार्टी आपण असू. 171 जागा लढवणारी भाजप आणि 101 जागा लढवणारी काँग्रेस. आता याच्यामध्ये 101 जागा लढवूनही आपल्याला अधिक जागा मिळतील असं काँग्रेसला का वाटतं हे माहिती नाहीये. पण सिंगल लार्जेस्ट पार्टी एकूणच या निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्यांना राज्यपालांचं आमंत्रण येणार आहे. राज्यपालांच्या आमंत्रणानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि फार वेळ नाही. मी म्हटल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये सगळी गंमत आणि सरकार स्थापन. नाहीतर पुन्हा 5 वर्षांपूर्वी जे घडलं होतं राष्ट्रपती राजवट. तुम्हाला माहिती आहे की 2019 मध्ये बरोबर नोव्हेंबरमध्येच हे सगळं चाललेलं होतं. मागच्या नोव्हेंबर 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि त्यानंतर काय काय घडलं हे आपण बघितलंय. मला आता असं वाटत नाही की गेल्या वेळीप्रमाणे महिनाभर लागेल सरकार स्थापन व्हायला. यावेळी सरकार लवकर स्थापन होईल, सगळी प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी असा प्रयत्न होईल आणि त्या दिशेनं भाजप प्रामुख्याने काम करत आहे असं मला वाटतं. भाजपला रोखण्यात यश आलं महाविकास आघाडीला. एकूण महाविकास आघाडीला जर स्पष्ट बहुमतच मिळालं तर मात्र भाजपला फार काही करता येणार नाही. पण अदरवाईज मात्र चित्र असं असेल, जर स्पष्ट बहुमत नसेल, हंग असेंब्ली असेल, त्रिशंकू विधानसभा असेल, तर सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असेल तर मात्र भाजपला हवं त्या प्रकारे गोष्टी घडू शकतात. हे सगळे डावपेच सुरू आहेत. ज्याप्रमाणे डावपेच सुरू आहेत भाजपचे आणि महायुतीचे, त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे सुद्धा डावपेच सुरू असणारच आहेत. आपली सगळ्यांची अपेक्षा एवढीच असणार आहे की मागच्या वेळी घडलं असं काही करू नका, यावेळी सरकार लवकर द्या, राज्याला सरकारच नाही असे 1-2 महिने काही करू नका, आणि मुख्य म्हणजे आम्हा पत्रकारांवर ही वेळ आणू नका. मागच्या वेळी आमच्या सगळ्या सुट्ट्या रद्द झाल्या. आम्ही काय काय प्लॅन केले होते, आम्ही तारखा ठरवल्या होत्या की या तारखेला सरकार स्थापन, या तारखेला निकाल, 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल, म्हणजे 25-26 ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट, नोव्हेंबरमध्ये सुट्टी. 1 ते 7 नोव्हेंबर आपण कुठेतरी बाहेर जाऊ. कसलं काय, 28 नोव्हेंबरपर्यंत सरकारच स्थापन झालं नाही. त्यामुळे सगळ्या पत्रकार, संपादक, सगळ्या बातमीदारांची सगळ्या सुट्ट्या गेल्या, सगळे जे सुट्ट्यांचे प्लॅन होते ते गेले. आता असं करू नका. आता मी असं मानतोय की निकाल लागणार आहे 23 तारखेला, 26 पर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे किमान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जरा बाहेर जाता येईल. म्हणून तरी सरकार लवकर स्थापन करा. काय वाटतं तुम्हाला? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.